नमस्कार, सुप्रभात. कल्याणमस्तू ज्योतिष गुरुकिल्ली यशस्वी जीवनाची मध्ये मी महेश पाटील आपणा सर्वांचे मनापासून स्वागत करतो. आज शुक्रवार दिनांक 21 ऑगस्ट 2026, श्रावण महिना शुक्ल पक्ष, नवमी तिथी आहे रात्री 11:38 अनुराधा नक्षत्र सकाळी 11:53 नंतर ज्येष्ठ नक्षत्र. वैद्युत योग दिवसभर असणार आहे. बालोकरण हे सकाळी 10:27 नंतर कौलकरण हे रात्री 11:38 आज दिवसभर वृश्चिक राशी आहे. आता पाहूया शुभाशुभ वेळा. पहिली शुभ वेळ सकाळी 7:30 ते 10:46 दुसरी शुभ वेळ 12:24 ते 2:01 तिसरी शुभ वेळ आहे रात्री 9:39 ते 11:02 आता पाहूया अशुभ वेळा. अशुभ वेळ पहिली अशुभ वेळ सकाळी 10:46 ते 12:24 हा राहुकाळ आहे. दुसरी शुभ वेळ आहे दुसरी अशुभ वेळ दुपारी 2:01 ते 3:39 आणि तिसरी अशुभ वेळ आहे संध्याकाळी 6:55 ते रात्री 9:29 आता पाहूया 12 राशींचे भविष्य. पहिली मेष राशी. मेष राशीसाठी आजचा दिवस उत्साहवर्धक आणि प्रगतीचा असणार आहे. अडकलेली कामे पूर्ण होतील. नवीन संधी मिळण्याची शक्यता आहे. कामात तुमची कार्यक्षमता दिसून येईल. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. नवीन प्रकल्प सुरू करण्यासाठी दिवस अनुकूल आहे. उत्पन्नाचे नवीन स्रोत मिळू शकतात. गुंतवणुकीतून लाभ होण्याची शक्यता आहे. खर्चावर नियंत्रण ठेवा. आरोग्य चांगले राहील. नियमित व्यायाम आणि संतुलित आहार घ्या. त्याने आपली ऊर्जा टिकून राहील. सकारात्मक विचार ठेवा आणि संधीचा फायदा घ्या. कष्टाचे फळ नक्कीच मिळेल. शुभ रंग आहे लाल. शुभ अंक आहे 9. शुभ दिशा आहे दक्षिण आणि आपल्याकडे मंत्र आहे ओम भो भौमाय नमः. पुढे रास आहे वृषभ राशी. वृषभ राशीसाठी आजचा दिवस स्थिर आणि समाधानाचा असणार आहे. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. नोकरीत सातत्य ठेवल्यास चांगले परिणाम मिळतील. नवीन करार किंवा व्यवहार फायदेशीर ठरतील. आर्थिक स्थिती चांगली राहील. आय वाढीचे नवीन मार्ग मिळू शकतात. आहार आणि आराम याकडे लक्ष द्या. मानसिक प्रसन्नता आरोग्यासाठी लाभदायक ठरेल. धैर्य आणि शिस्त राखा. केलेले प्रयत्न नक्कीच फळ देतील. विश्वास ठेवा. यश तुमच्याजवळ आहे. शुभ अंग आहे पांढरा. शुभ अंक आहे 6. शुभ दिशा आहे आग्नेय आणि आपल्याकडे मंत्र आहे ओम ह्रीं श्रीं श्रीमाय नमः. पुढील रास आहे मिथुन रास. मिथुन राशीसाठी आजचा दिवस विचारपूर्वक निर्णय घेण्याचा आहे. बोलताना संयम ठेवा. यश मिळण्याची शक्यता आहे. नवीन संधी मिळू शकते. संवाद कौशल्याचा उत्तम वापर केल्यास लाभ होईल. सहकार्यांचे सहकार्य मिळेल. आर्थिक स्थिती सुधारेल. नवीन सूत्रातून उत्पन्न वाढेल. गुंतवणुकीसाठी दिवस अनुकूल आहे. आरोग्य चांगले राहील. मानसिक शांतता लाभेल. योग व ध्यान केल्याने फायदा होईल. सकारात्मक विचार ठेवा आणि आत्मविश्वासाने पुढे जा. तुमचा दिवस यशस्वी आणि फलदायी जाईल. शुभ रंग आहे हिरवा. शुभ अंक आहे 6. शुभ दिशा आहे उत्तर आणि आपल्यासाठी मंत्र आहे ओम बूम बुधाय नमः. पुढील रास आहे कर्क रास. कर्क राशीसाठी आजचा दिवस भावनिकदृष्ट्या संवेदनशील असू शकतो. कुटुंब आणि घरातील वातावरणावर लक्ष द्या. कामात स्थिरता येईल. नवीन संधी मिळण्याची शक्यता आहे. सहकार्याचे सहकार्य लाभेल. आर्थिकदृष्ट्या दिवस चांगला जाईल. नवीन गुंतवणूक फायदेशीर ठरू शकते. मानसिक ताणतणाव कमी होईल. पचनसंस्थेशी संबंधित त्रास टाळण्यासाठी आहारावर लक्ष द्या. भावनांवर नियंत्रण ठेवा आणि निर्णय विचारपूर्वक घ्या. ध्यानधारणा किंवा आध्यात्मिककडे वळा. आपल्यासाठी रंग आहे पांढरा. अंक आहे 2. शुभ दिशा आहे उत्तर आणि आपल्यासाठी मंत्र आहे ओम क्राम क्रीं क्रों सौ करकाय नमः. पुढील रास आहे सिंहरास. सिंहराशीसाठी आजचा दिवस आत्मविश्वास वाढवणारा असणार आहे. प्रलंबित कामे पूर्ण होण्यासाठी दिवस अनुकूल आहे. कामात प्रगती होईल. वरिष्ठांकडून कौतुक मिळेल. नवीन संधी आणि जबाबदाऱ्या मिळण्याची शक्यता आहे. आर्थिक स्थिती मजबूत होईल. नवीन गुंतवणुकीसाठी दिवस चांगला आहे. ऊर्जा भरपूर असेल. नियमित व्यायाम आणि आहार याचा आरोग्यास लाभ होईल. सकारात्मक विचार ठेवा आणि आत्मविश्वासाने पुढे जा. तुमचा करिश्मा आणि नेतृत्व गुण यश मिळवून देईल. आपल्यासाठी रंग आहे सोनेरी. अंक आहे 1. दिशा आहे पूर्व आणि मंत्र आहे ओम क्राम क्रीं सौ सूर्याय नमः. पुढील रास आहे कन्या रास. कन्या राशीसाठी आजचा दिवस नियोजनपूर्वक कामे पूर्ण करण्याचा आहे. ध्येय निश्चित करून पुढे गेल्यास यश मिळेल. कार्यक्षेत्रात जबाबदाऱ्या वाढतील पण तुमची मेहनत दखल घेईल. नवीन संधीचे दरवाजे उघडतील.
आर्थिक परिस्थिती स्थिर राहील. गुंतवणुकीसाठी नियम अनुकूल आहे. दिवस अनुकूल आहे. विचारपूर्वक निर्णय घ्या. आरोग्य चांगले राहील. मानसिक शांतता लाभेल. योग व ध्यान केल्यास ऊर्जा वाढेल. वेळेचे योग्य नियोजन करा आणि कामात एकाग्रता ठेवा. तुमच्या प्रयत्नांना यश नक्कीच मिळेल. शुभ रंग आहे हिरवा. शुभ अंक आहे 5. शुभ दिशा आहे उत्तर. आणि आपल्याला म्हणते आहे ओम ह्रीं क्लीं सौ कन्याय नमः. पुढील रास आहे तुला रास. तुला राशीसाठी आजचा दिवस अत्यंत शुभ आहे. तुम्हाला तुमच्या प्रयत्नाचे यश मिळेल. नवीन कामाची सुरुवात करण्यासाठी दिवस उत्तम आहे. कामाच्या ठिकाणी तुमच्या कष्टाचे कौतुक होईल. नवीन संधी मिळण्याची शक्यता आहे. व्यावसायिक निर्णयामध्ये समतोल साधा. आर्थिक स्थिती मजबूत होईल. गुंतवणुकीसाठी दिवस चांगला आहे, पण विचारपूर्वक निर्णय घ्या. अनपेक्षित लाभ होण्याची शक्यता आहे. आज तुमचे आरोग्य उत्कृष्ट राहील. तुम्ही ऊर्जावान आणि उत्साही असल्यावर नियमित व्यायाम आणि योग करा. तुमच्या प्रियजनांना वेळ द्या. तुमच्या यशाचा आनंद त्यांच्याबरोबर शेअर करा आणि तुमचे स्वप्न पूर्णची काळजी घ्या. शुभ रंग आहे पांढरा. शुभ अंक आहे 6. शुभ दिशा आहे पश्चिम. आणि आपल्याकडे मंत्र आहे ओम श्रीं 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 सौ कृष्णाय नमः. असं आहे वृश्चिक रास. वृश्चिक राशीसाठी आजचा दिवस मनात उत्साह आणि ऊर्जा निर्माण करणार आहे. नवीन प्रकल्पावर काम सुरू करण्यासाठी उत्तम दिवस आहे, पण घाई टाळा. व्यावसायिक क्षेत्रात प्रगती होईल. नवीन भागीदारी होण्याची शक्यता आहे. नको त्यांना नवीन संधी मिळू शकतात. आर्थिक स्थिती सुधारण्याची दाट शक्यता आहे. दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी विचार करा. खर्च करण्यापूर्वी बजेट तपासा. आरोग्य चांगले राहील. मानसिक तणाव कमी करण्यासाठी थोडा वेळ स्वतःसाठी काढा. तुमच्या अंतःप्रेरणेवर विश्वास ठेवा. कोणाशी वाद न घालवणे टाळा. धीराने काम करा. तुमच्यासाठी रंग आहे लाल. अंक आहे 9. आणि दिशा आहे उत्तर. तुम्हाला मंत्र आहे ओम ह्रीं ह्रीं सा वृश्चिकाय नमः. पुढील रास आहे धनुरास. धनुराशीसाठी आजचा दिवस प्रगतिकारक असणार आहे. नवीन कल्पनांना मूर्तरूप देण्यासाठी तुम्ही उत्साहित राहाल, पण संयम ठेवा. व्यवसायामध्ये कार्यक्षेत्रात नवीन संधी मिळण्याची शक्यता आहे. व्यापारातील जुन्या योजना यश देतील. नोकरदारांच्या प्रशंसा मिळेल. जुनी गुंतवणूक फायदेशीर ठरू शकेल. नवीन खर्चाचे नियोजन करा. खर्चाबाबत सावधानता बाळगा. मानसिक शांती टिकून ठेवण्यासाठी ध्यान करा. पचनसंस्थेची काळजी घ्या. बाहेरचे खाणे टाळा. तुमच्या ज्ञानाचा आणि अनुभवाचा वापर करा. निर्णय घेताना वरिष्ठांचा सल्ला घ्या. घाईगडबडी टाळा. आपल्यासाठी मंत्र आहे आपल्यासाठी रंग आहे पिवळा. अंक आहे 4. दिशा आहे पूर्व. आणि आपल्यासाठी मंत्र आहे ओम श्रीं ह्रीं धनुर्धाय नमः. पुढील रास आहे मकर रास. मकर राशीसाठी आजचा दिवस जीवनात स्थिरता आणि शिस्तीची भावना असेल. नवीन योजना राबवण्यासाठी दिवस अनुकूल आहे. करिअरमध्ये मोठे बदल होण्याची शक्यता आहे. नोकरीत बदल किंवा नवीन जबाबदाऱ्या मिळतील. व्यवसायात वाढ होईल. दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी आजचा दिवस उत्तम आहे. जुन्या गुंतवणुकीतून लाभ मिळेल. आर्थिक स्थिती बळकट होईल. आरोग्य चांगले राहील. तुमच्या दैनंदिन व्यायामाचा सवयीवर लक्ष केंद्रित करा. मानसिक शांतता जाणवेल. तुमचे कठोर परिश्रम आणि सचोटी तुम्हाला यशाकडे घेऊन जाईल. संयम ठेवा आणि आपल्या उद्दिष्टांचं लक्ष केंद्रित करा. शुभ रंग आहे गडद निळा. शुभ अंक आहे 6. शुभ दिशा आहे दक्षिण. आणि आपल्यासाठी मंत्र आहे ओम श्रीं ह्रीं श्रीं भीम मकराय नमः. पुढील रास आहे कुंभरास. कुंभराशीसाठी आजचा दिवस सर्जनशीलतेला वाव मिळणार असणार आहे. नवीन विचार आणि कल्पना अंमलात आणण्यासाठी दिवस चांगला आहे. नोकरी व्यवसाय सुरू करण्यासाठी किंवा नोकरीत बदल करण्यासाठी आजचा दिवस शुभ आहे. तुमच्या कामाचे कौतुक होईल. आकस्मिक धनलाभ होण्याची शक्यता आहे. दीर्घकालीन गुंतवणुकीकडे विचार करा. तुमचे आर्थिक नियोजन यशस्वी ठरेल. आरोग्य उत्तम राहील. योग्य आहार आणि व्यायामावर लक्ष केंद्रित करा. मानसिक शांततेसाठी मेडिटेशन करा. तुमची अद्वितीय विचारसरणी तुम्हाला यशाकडे घेऊन जाईल. संयम ठेवा आणि इतरांशी संवाद साधताना स्पष्ट राहा. आपल्यासाठी मंत्र आहे रंग आहे निळा. अंक आहे 8. दिशा आहे पश्चिम. आणि आपल्याला मंत्र आहे
ओम ह्रीं श्रीं कुंभाराय नमः. पुढील रास आहे मीन रास. मीन राशीसाठी आजचा दिवस जीवनात शांतता आणि संयम असणार आहे. तुमच्या कल्पनांना वाव द्या. तुमच्या प्रज्ञेवर विश्वास ठेवा. नवीन संधी मिळण्याची शक्यता आहे. तुम्ही कल्पकता आणि कष्ट तुम्हाला यश देतील. वरिष्ठांचे मार्गदर्शन घ्या. जुनी गुंतवणूक फायदेशीर ठरेल. अनावश्यक खर्च टाळा. तुमच्या दीर्घकालीन योजनांवर लक्ष केंद्रित करा. मानसिक शांती टिकेल. नियमित व्यायामावर लक्ष द्या. तुमचे शारीरिक स्वास्थ्य उत्तम राहील. तुमच्या बुद्धीचा वापर करा आणि इतरांच्या मनात विचार करा, पण स्वतःचे निर्णय स्वतःच घ्या. तुमच्यासाठी रंग आहे पिवळा. अंक आहे 7. शुभ दिशा आहे उत्तर. आणि आपल्याकडे मंत्र आहे ओम ह्रीं श्रीं मीनाय नमः. नमस्कार. आम्ही सांगितलेल्या राशी भविष्याचा, पंचांगाचा किंवा शुभ वेळेचा तुम्हाला काही चांगला अनुभव आला असेल तर तो कृपया कमेंटमध्ये नक्की लिहा. तुमचा अनुभव इतरांना योग्य मार्गदर्शन देण्यासाठी प्रेरणादायी ठरेल. आमचे व्हिडिओ आणि पोस्ट आवडत असतील तर लाईक करा. आपल्या मित्रपरिवारांसोबत शेअर करा. आणि अशाच रोजच्या राशी भविष्य पंचांग ज्योतिष मार्गदर्शनासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. शुभम भवन्तु.